नमस्कार. 12 आठवड्यांपूर्वी महाराष्ट्राच्या पहिल्या डान्सिंग सुपरस्टारचा शोध घेण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपला हा मंच सज्ज झाला. हे ध्येय लाखोंच्या डोळ्यात स्वप्न म्हणून उतरलं, पण निवडले गेले फक्त 18 जण. आणि त्यानंतर सुरुवात झाली एका अविस्मरणीय प्रवासाला. या प्रवासात त्यांच्यापैकी काही जणांना आपली साथ सोडून जावं लागलं, पण प्रत्येकाने या प्रवासात त्यांच्या प्रतिभेसह आपलं सर्वस्व दिलं, यात काहीच शंका नाही. पण पुढे तेच आले ज्यांना लाभला तुमचा मोलाचा आशीर्वाद. आणि आता प्रश्न हा आहे की यांच्यापैकी कोणाच्या स्वप्नांना मायबाप रसिकांच्या पसंतीचं कोंदण लाभणार आहे, कोणाला मिळणार आहे तो रत्नजडीत मानाचा जरीपटका. मी एक फार मोठी जबाबदारी आज माझ्या मायबाप प्रेक्षकांवर सोपवत आहे. महाराष्ट्राला त्यांचा पहिला डान्सिंग सुपरस्टार देण्याची, आणि त्यासाठी मी तुमच्या समोर सादर करीत आहे माझे, तुमचे, आपल्या सर्व महाराष्ट्राचे फॅन्टॅस्टिक 5 आणि त्यांचे सोलो परफॉर्मन्सेस. एकच ध्येय आणि एकच स्वप्न आपल्या डोळ्यामध्ये ठेवून निघालेल्या आमच्या या 5 सुपरस्टार्सना एक गोष्ट मात्र खूप दूर राहिली आहे, ते म्हणजे त्यांचं घर, त्यांचे आई वडील, त्यांचा मित्र परिवार आणि त्या सगळ्याच्या मायेची ऊब. पण तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम त्यांना लाभलंय. आणि आज ह्या एपिसोडमध्ये आपल्या या फॅन्टॅस्टिक 5 ना मी देणार आहे छोटी छोटी सरप्राइजेस. ग्रँड मास्टर, तुम्ही आता आम्हा सगळ्यांना जे काही सांगितलं ते आम्ही तिकडे बसून ऐकलंय, आणि सरप्राइजेस म्हणले ना की आमचे कान टवकारले. म्हणून ते सरप्राइजेस काय आहेत, काय इथे आम्हाला बघायला मिळणार आहे, कोण कोण पाहुणे येणार आहेत, हे जाणून घ्यायला आम्ही खूप उत्सुक आहोत. त्यामुळे आपण वेळ न घालवता आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. व्हॉट्स ए? ऍब्सोल्युटली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या ग्रँड मास्टरसाठी. नमस्कार and welcome to Idea Dance Maharashtra Dance powered by Lush Fragrance Deo Spray. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या महाअंतिम सोहळ्यात महाराष्ट्राच्या पहिल्या डान्सिंग सुपरस्टारला मिळणारे मानाचा जरीपटका, ज्याची लखलख त्या रत्नजडीत सिरपेच्याने शोभा वाढणार आहे. सोनेरी क्षणांचे सोबती अर्थातच वामन हरिपेठे ज्वेलर्स. आपल्या बहिणीसोबत आलेल्या या मुलीनं तिच्या बॉलिवूड स्टाईल डान्सने आधी मास्टर्सची आणि नंतर वेगवेगळ्या डान्स स्टाईलमध्ये परफॉर्म करून अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. येत आहे मंचामागे मुंगीसारखी वावरणारी पण मंचावर विजेच्या चपळाईनं डान्स करणारी मास्टर स्वरूपची शिलेदार पुण्याची शेरनी मृण्मयी. This is a stupid dose.
क्या बात है मृण्मयी, वाह. Now this was a म्याव म्याव परफॉर्मन्स. आणि मृण्मयी, हा तुझा परफॉर्मन्स आपल्या मास्टर्सना कसा वाटलाय हे आपण त्यांनाच विचारू. हा मास्टर सोनिया. चावम्याव होता एकदा परफॉर्मन्स तुझा. चावम्याव. आणि काही काही गोष्टी तर मला फारच आवडल्या. म्हणजे खूप कठीण आहे. त्या शिडीवरनं हात न धरता तू उलटी चढलीस. अमेझिंग. मला सगळ्यात काय आवडलं माहितीये, तुझं खूप छान अटायर असणं, तू खूप छान नटून खूप सुंदर दिसून बरेच वेळा बाजी मारलेली आहेस, पण आज तू या कशाचाही आधार न घेतला बाजी मारलीस असं मी म्हणेन. त्याबद्दल तुझं अभिनंदन. थँक्यू मॅम. मास्टर स्वरूप, तुमची शेरणी मांजर झाली. ते म्याव कधी येणार ना, ते आता ग्रँड फिनालेला ते आता. सर, अच्छा, मग शेरनी रिलॅक्स तर करते शेवटी म्हणून. मांजर सुद्धा शेरची मावशीच असते. बघितलं बघितलं. मृण्मयी, ज्या पद्धतीने तू हा ऍक्ट केलायस त्याबद्दल तुला कॉंग्रॅट्स. आणि तुझ्या ग्रँड फिनालेसाठी पुन्हा एकदा तुला बेस्ट ऑफ लक. कीप इट अप. मृण्मयी, मला असं वाटलं की मी एक म्युझिकल आहे कॅट्स, ते आपण इन्स्पायर होऊन हा ऍक्ट केला. तर मृण्मयीनी ते कॅट्स मला स्टेजवर सोलो दाखवला. मृण्मयी, तर मृण्मयी, फ्रॉम माय साइड, छटँग फटँग सिझलिंग परफॉर्मन्स. मृण्मयी, दिस इज द वे. द ग्रँड फिनाले इज ऑन नाव. थँक्यू सर. आता आपण बघूयात आपले ग्रँड मास्टर खुश आहेत की नाही. ग्रँड मास्टर. हा परफॉर्मन्स खरोखरच अभिनंदन मास्टर स्वरूपचं सुद्धा आणि तुझं सुद्धा. कॉन्सेप्ट करता, सादरीकरण करता आणि खूप कठीण असतं एवढ्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून हे सगळं करणं सुद्धा. त्यामुळे परत एक अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स. थँक्यू मॅम. आणि खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या अंतिम फेरी करता सुद्धा. थँक्यू मॅम. आता ह्या टॉप 5 चे लाड करणे माझ्याच हातात आहे नाही का. त्यामुळे आपल्या ह्या छोटूशा शेरणी करता एक छोटीशी गोडशी गिफ्ट आहे, पण ती तिला इथे येऊन घ्यावी लागणार आहे. बार्बी डॉल ज्या व्यक्तीने आणलेली आहे ती व्यक्ती सुद्धा मनी मौच्या समोर आलीच पाहिजे. करेक्ट. ही किरण, ही माझी सगळ्यात म्हणजे सगळ्यात जवळची मैत्रीण आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे. ही आम्ही 6वी पासून खूप छान मैत्रिणी आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते, मृण्मयी इतकी बडबडी मुलगी मी कधी बघितली नसेल. आमचा फ्रेंड्सचा ग्रुप, त्याच्यात सुद्धा मृण्मयीची खूप बडबड धमाल मस्ती सुरू असते सतत. पण तिला तिचं खरं हे गुपित आहे बार्बी डॉल्स म्हणजे. तिच्याकडे इतक्या बार्बी डॉल्स आहेत आणि तिला अजूनही बार्बी डॉल्सशी खेळायला खूप आवडतं. थँक्यू ग्रँड मास्टर की आज आमच्या दोघींची भेट तुम्ही करून दिली. कारण किरण माझ्या सगळ्यात म्हणजे सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. मी जे काही असेल ते फक्त तिच्याशी बोलू शकते. तर खरंच मला खूप आनंद झालेला आहे. थँक्यू सो मच. आता आपल्याला कळलंच आहे की आपली मृण्मयी फारच मल्टी टॅलेंटेड आहे. तर ऑडिशन पासून अंतिम फेरीपर्यंत या मंचावर झालेल्या मृण्मयीच्या प्रवासाची एक छोटीशी झलक आपण पाहूया. मी ॲक्च्युली पुण्यातून ऑडिशन केले आणि पहिल्यांदा मी जेव्हा पाहिलं आजूबाजूला की एवढी सगळी गर्दी होती आणि हजारो आणि लाखोनी लोक होते, त्यातून आम्ही दोघी जणी बहिणी होतो, त्यामुळे दोघींचं सिलेक्शन होईल का नाही ह्याची सगळी भीती होती. दोघी गोंधलेकर बहिणीने गोंधळ करून टाकला.
मी टॉप 18 मध्ये जेव्हा सिलेक्ट झाली तेव्हा मी पुण्याची शेरनी म्हणून सिलेक्ट झाली. मास्टर स्वरूप यांच्या टीममध्ये गेल्यावरती मी नुसती पुण्याची शेरनी न राहता ती स्वरूपची शिल्लेदार पुण्याची शेरनी झाली. मला फक्त एकच करायचं आहे. शब्दे फट्टे ह्या संयमित परफॉर्मन्स आणि त्याच्या मागच्या ऊर्जेला स्पेशल मी जेव्हा MJ लावणी केली त्यावेळेला रेमो सर आलेले आणि त्यांच्याकडनं मला MJ बँड मिळालेलं. तो सगळ्यात फेवरेट आणि मेमोरेबल मुवमेंट आहे जो मी माझ्या पूर्ण लाईफ टाईममध्ये कधीच नाही विसरणार. मधुरामध्ये एलिमिनेट झाले तर तेव्हा खूप जास्ती वाईट वाटलेलं कारण माझ्या सगळ्यात आवडती आणि सगळ्यात जवळची व्यक्ती या शोमधनं गेलेली. त्यामुळे खूप खूप जास्ती दुःख झालेलं तेव्हा. ती एलिमेंट झाली ठीक आहे पण मी तिचं स्वप्न आणि माझं स्वप्न असं दोघांचं मिळून मी पूर्ण करणार. प्लीज प्लीज सगळ्यांनी मृण्मयीला वोट करा. तिचा कोड आहे ZMDMD स्पेस 05. प्लीज प्लीज सगळ्यांनी मृण्मयीला खूप खूप वोट्स द्या. आयडिया सबस्क्रायबर SMS करू शकतात 55456012 या क्रमांकावरती. बाकी वोटिंग डिटेल्स तुमच्या TV स्क्रीनवरती आहेत. तर प्लीज प्लीज मला वोट करा प्लीज. क्या बात है, वाह, खूप मजा आली. थँक्स अ लॉट. थँक्यू. आता आपल्या समोर येतोय हिरो होण्याची इच्छा असलेला हा क्रिकेटर आरशासमोर उभा राहून कायम स्वतःलाच निहाळत असतो आणि जेव्हा मंचावर डान्स करतो तेव्हा त्याच्यावरून कोणाचीही नजर हटत नाही. येत आहे नृत्याला हवी असलेली हावभावाची अचूक जोड देऊन निव्वळ डान्ससाठी जगणारा मास्टर देवेंद्रचं दमदार पुण्याचा पुण्यकर. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या भरपूर भान शिरते हुरहुरच्या सांजेला कधी एकटेच झुरते. सावरते बावरते झडते अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे. फायनलिस्ट पुण्यकरचा स्टँडिंग ओवेशन मिळवणारा
जबरदस्त हिरोईक परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. थँक्यू. मी फ्रँकली स्पीचलेस झालेली आहे. आपण डायरेक्ट मास्टर्सना विचारूयात की त्यांना कसा वाटला तुझा हा परफॉर्मन्स. मास्टर स्वरूप. पुणेकर, तुझा जे प्रवास आणि तुझं ते ट्रान्झिशन डेव्हलपमेंट आहे तुझ्यामध्ये, आणि आता जे कंटेम्पररी स्टाईल तू करतोय, इट इज कमिंग अप लाईक दिस. असं होत जात आहे. प्रॉपर्टीचा जे प्रॉपर यूज केला तू, दॅट वॉज ब्युटिफुल. दॅट 4 टर्न्स विथ द लेग, ब्युटिफुल. Thank you so much. ब्युटिफुल. ऑल द बेस्ट फॉर द फिनाले पुणेकर. कीप इट अप. पुण्यकर, पहिलं एक तर तू मास्टर स्वरूपना खरंच धन्यवाद म्हण, कारण मी ही एक गोष्ट इथे कबूल करू इच्छिते. ऑडिशन्सना आमच्या दोघांचंही तुझ्याकडे लक्ष वेधून घेणारा मास्टर स्वरूप होता. थँक्यू सर. थँक्यू सो मच. मग खरंच रे, स्वतः तो विश्वास पाहिजे की मी सुपरस्टार होणार आहे आणि तो तुझ्यामध्ये आहे. आणि पुन्हा एकदा तू मला वेड लावलेला आहेस. यू आर टू गुड पुण्यकर. थँक्यू मॅम. थँक्यू. पुण्यकर, चकते फट्टे. थँक्यू सर. थँक्यू. हो. तुझ्या फक्त जस्ट गळ्यात एक छोटासा दुपट्टा ओढणी आहे ती, पण तू पाण्यावरचं तरंग दाखवलंस, त्या आभाळातले सगळे तरंग दाखवलेस यार. तुझ्यासाठी सगळ्या ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत यार. तू खूप मोठा आहेस आणि प्रामाणिक कलाकार आहेस पुण्यकर. कीप इट अप. थँक्यू सर. थँक्यू सो मच. ग्रँड मास्टर. पुण्यकर, मन उधाण वाऱ्याचे, ऊन पावसाचे. तू खरंच वारा होतास, तू पाणी होतास, आणि तुझ्या चेहऱ्यावरती ऊन म्हणजे सर्वप्रथम म्हणजे सूर्याचं तेज होतं. आणि सर्वप्रथम महत्वाची गोष्ट, स्टार्सना स्टार्स का म्हणतात माहितीये? कारण ते जेव्हा स्क्रीनवर येतात, स्टेजवर येतात, तेव्हा ते असं सगळं झाकोळून टाकतात, व्यापून टाकतात, आणि समोरच्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा तेज आणतात आपलं. तू स्टेजवर आल्यापासून जो माझ्या चेहऱ्यावरती आनंद होता, जे हसू होतं, ते शेवटपर्यंत गेलंच नाही. खूप खूप धन्यवाद. इतका सुंदर मनमोहक परफॉर्मन्स दिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. अनेक एक्सप्रेशन त्याने आपल्या चेहऱ्यावरती आज आणले. आता ह्याच्या चेहऱ्यावरती एक एक्सप्रेशन आणायची वेळ आहे. म्हणजे एक गोष्ट माझ्या हातामध्ये अशीच आली आहे, ती आपण ह्याला दाखवू आणि बाकीच्या गोष्टी उलगडून घेऊ. आणि ह्या बॅगेत काय आहे हे पुण्यकर तर आपल्याला कम्प्लिटली सांगणार नाही. त्यामुळे हे गुपित उलगडायला आपल्याला त्यांना बोलवायला लागेल ज्यांनी ही बॅग आणलेली आहे. तर पुण्यकर, ओळख करून देतोस? सर, हा माझा मोठा भाऊ, हा सर्वात मोठा भाऊ आणि माझी ताई. हा माझा कॉलेज बॅग आहे आणि याच्यात बुक्स नसतात, पण माझे एकदम ॲसेसरीज, खाण्याचे पदार्थ असतात. दररोज नेहमी याला 10 रुपये भेटतात. म्हणजे ते ह्याची पॉकेट मनी असती. ते 10 रुपयामध्ये ह्याला 4 केळे भेटतात. ते मार्केटवरून घेऊन येतो. घेऊन आल्यानंतर बॅग जर कोणीही हात लावला, गेला तो मग गेलाच म्हणजे. आणि ते केळे एखादी आम्ही मागतो, अरे आम्ही 4 आहोत, एक एक देऊन दे. नाही, तुम्ही आणते का? मी आणलंय, हे माझे पैशाने मी आणलंय. म्हणून याला खायची खूपच सवय आहे. जेव्हा आम्ही खूप लहान होतो, मी, माझे भाऊ आणि हे गणपती मंडळ हे डान्स करायचं तिथं जाऊन. आणि तिथे याला 1-2 रुपये ना इकडे तिकडे डान्स करताना भेटून जायचं नेहमीच. आणि ते घेऊन आला होता एका दिवशी आणि आम्हाला बोलते, बघ 2 रुपये. आणि ते 2 रुपयाचं त्यांनी एक पार्लेजी बिस्किट आणलं होतं. आम्ही खूप बोललो, मी आणि दादा खूप फोर्स केलं, अरे एक दे रे आम्हाला. पण नाही, त्यांनी 8चे 8 ते बिस्किट असतात ते सगळे खाल्ले. मग त्यानंतर मी दादाला खूप रागवलं, म्हणजे दादा ही काय आहे बघ. दादा बोलला, थांब माझ्याजवळ ना 3 रुपये, आपण 2 चॉकलेट घेऊया 50 पैशाचे आणि एक पार्लेजी आणूया.
मग आम्ही ते आणलेला आणि अख्खा जेवढा एरिया आहे आमचा म्हणजे ते पूर्ण संत तुकाराम नगर मध्ये पूर्ण ह्याला म्हणजे आम्ही एवढा पळवलेला आमच्या मागं की हे बघ एक बिस्किट आहे आणि 2 चॉकलेट आहे आणि हा सतत रडत रडत माग दादा प्लीज दादा एक चॉकलेटसाठी असं का दादा प्लीज दादा देऊन दे दादा आणि आम्ही नाहीच दिलं याला. एक सांगायचं की या बॅगेत म्हणजे जेव्हा आमचं कॉलेज संपायचं म्हणजे 10-11 वाजता तेव्हा मी नेहमी डान्स रिहर्सलला जायचो. सकाळी आम्ही 7 वाजता निघायचो तर ताई माझ्यासाठी डब्बा करायची तर ते घेऊन आणि म्हणजे खाण्याचा पदार्थ विकत घेऊन मी कॉलेज नंतर प्रॅक्टिसला जायचो आणि 3-4 वाजताच यायचो. बोलायचो की आमचं ट्युशन आहे हे रिझन्स वगैरे सांगायचो आणि माझ्या घरचे पण विश्वास करायचे माझ्यावरती आणि आज या मंचावरती पोहोचलोय मी. ग्रँड मास्टर थँक्यू सो मच. आणि पहिल्यांदा मी पाहिलंय या तिघांना रडताना थोडंफार माझ्यासाठी आणि थँक्यू झी मराठी थँक्यू सो मच. मला एक्सपेक्टेड नव्हतं की हे सगळं मला आज मिळेल. देवेंद्र सर थँक्यू सो मच. सोनिया मॅम थँक्यू सो मच. स्वरूप सर तुम्ही मला ऑडिशनमध्ये ओळखलं म्हणून एकदम धन्यवाद. आणि एकदम मी आता स्पीचलेस आवाज आज खरंच. आणि आता वेळ आलेली आहे आपल्या 6 पॅक्स फायनलिस्ट पुण्यकरचा या मंचावरील जो पॉवर पॅक प्रवास झाला त्याची एक झलक पाहण्याची. परफॉर्म केलं माझं अली मौला. माझं फेवरेट सॉन्ग होतं ते. जेव्हा माझं नाव घेतलं की तू 18 अफलातून 18 मध्ये सिलेक्ट झालाय तेव्हा तर म्हणजे वेगळीच दुनियामध्ये मी गेलेलो की अरे बापरे मी पण 18 अफलातून मध्ये आहे. तर खूप आनंद झालेला त्या दिवशी. त्याच्यानंतर मग काय बोलू म्हणजे एकदम सगळीकडे अशी म्हणजे खुशी पसरलेली. तू नक्कीच या मंचावरचा स्टार परफॉर्मर आहे. ब्रिलियंट परफॉर्मन्स. माझी स्वतःची पहिली अग्निपरीक्षा. खूप भीती वाटलेली. माझं नाव पुढे घेतलेलं. जेव्हा माझं परफॉर्मन्स झालं मला खूप कौतुक मिळालं. काहीच बोलू शकत नाही. मला हेच अपेक्षित आहे की तुला रडू आलं आणि मलाही रडू आलं. झटांग पटांग थँक्यू थँक्यू सर थँक्यू. गाला सुरू होत्या. टॉप 10 झालं. आता त्याच्यानंतर आलं मास्टर्स चॅलेंज. परफॉर्मन्स बँग ऑन होतं. नंतर आलं मास्टर सोनियाचं चॅलेंज. 45 to 50 किलोचा कॉस्ट्युम जे मी कधीच घातलं नव्हतं. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. मी कंटेम्पररी करतोय बॉलिवूड करतोय पण इथं फक्त कथकली आहे. ज्या पद्धतीने पुण्यकरने आज केलंय त्याला म्हणजे हॅट्स ऑफ आहे. आत्ता येणारा सोलो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण हे परफॉर्मन्स मी असा देऊ की लोकांमधून मी ठरलं पाहिजे की नाही पुण्यकरच डान्सिंग सुपरस्टार आहे महाराष्ट्राचा. मी सगळ्यांना असं सांगू इच्छितो आहोत की महाराष्ट्राचा फर्स्ट डान्सिंग सुपरस्टार बनवण्यासाठी प्लीज वोट करत राहा. सो स्वीट यार सो स्वीट. माझं कोड आहे 06. आयडिया सबस्क्रायबर SMS करू शकतात 55456012 या क्रमांकावर. बाकी वोटिंग डिटेल्स तुमच्या स्क्रीनवर आहेत. प्लीज वोट करा आणि मला तो हवाय जरी पटका प्लीज. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. पुण्यकर ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. Thank you so ग्रँड much. फिनाले साठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच. एखादी स्टाईल करायची म्हटली की कानाला हेडफोन लावून भिंतीला मिठी मारून हा डान्सची पारायण करतो. येत आहे पॉपिंग सेन्सेशन मास्टर देवेंद्रचा दमदार चॉकलेट बॉय सुमेध. अरे टॉप 5 का अगला कंटेस्टेंट कौन है? It's me, Sumit.
ज्यादा वैसे वाला लव, इश्क वाला लव। हुआ जो दर्द भी तो हमको आज कुछ ज्यादा हुआ, इश्क वाला लव। ये क्या हुआ है क्या खबर यही पता है ज्यादा हुआ, इश्क वाला लव। क्या हुआ है क्या खबर यही पता है ज्यादा हुआ। इश्क वाला मेरी नींद जैसे पहली बार आंखें बोल के मैंने देखी है हुई धूप ज्यादा लेके तेरी रोशनी से चढ़ा। सुर्ख वाला सोज वाला फैज वाला होगा है जो लब से ज्यादा वैसे वाला। ओ माय गॉड सुमेध, सुमेध तुझा हा स्प्लेंडिड परफॉर्मन्स, हा तुझा असा दिलखेच परफॉर्मन्स आपल्या मास्टर्सना कसा वाटलाय हे आपण त्यांनाच विचारूयात. मास्टर सोनिया. अतिउत्तम. आणि सुमेध तुझं पॉपिंग बघताना ना कंटाळाच येत नाही, असं वाटतं की तू हे करत राहावंस. प्रत्येक नव्या गाण्याला काहीतरी तुझा नवीन तुझी स्टाईल घेऊन त्याला एक काय म्हणतो आपण परीस स्पर्श कर. खूप छान, खूप छान सुमेध. नक्की, थँक्यू. खूप छान. सुमेध, जे लेवलचं पॉपिंग तू करतो ना, तू ते लेवलला आणखीन पुढे घेऊन चाललंयस. आणि एक मूवीमध्ये किंवा कुठल्याही स्पेशल इफेक्ट्समध्ये VFX किंवा मोशन कंट्रोल काही करू खूप पैसे लागतात, पण तू एक लाईव्ह व्हिज्युअल आहे आमच्यासाठी अॅनिमेशन आणि इफेक्टचं. तर ब्युटिफुल व्हॉट एव्हर इट यू. मला असं वाटतं की कधी मला तुला कोरिओग्राफ करायला भेटलं ना, तर तुझा डान्स पहिला कोरिओग्राफ करण्याचा नंतर त्यामध्ये बीट्स टाकायला ते प्रोसेस सुरुवात करावा लागेल, कारण तू बीट्स जो पकडतो ना एकदम बँग ऑन. थँक्यू सर. तर असंच करत राहा आणि एक टॉप लेवलचा पॉपिंग आण ग्रँड फिनालेमध्ये. ऑल द बेस्ट सुमेध. ऑल द बेस्ट. शुअर शुअर. थँक्यू. सुमेध एकदम चकदे फट्टे. थँक्यू सर. आणि फायनल डे आहे. हो सर. ओके, आपल्याला पाल नाही करायचे, क्रॉकोडाईल हवाय, प्रॉपर क्रॉकोडाईल. ओके, बेस्ट ऑफ लक सुमेध. थँक्यू सर. थँक्यू सर. ग्रँड मास्टर, आपला फायनलिस्ट सुमेध, त्याचा परफॉर्मन्स कसा वाटला? अप्रतिम. स्टार्ट टू एंड सुंदर सुंदर सुंदर. आणि सुरुवातीचं तिकडचं गिटार तर इतकं सुंदर होतं की वा 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 वा. खूप खूप शुभेच्छा महाअंतिम सोहळ्याकरता आणि अभिनंदन परत एकदा आजच्या या फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स करता. तू आम्हाला या स्टेजवरती खूप त्रास पण दिलायस. म्हणजे 1-2 वेळा मला चक्कर पण येईल असं वाटलेलं. आपण तुला सॉक्स दिले, आपण तुला साबण दिलं, सगळं दिलं, पण आपल्यात काही फरक आलेला दिसत नाहीये. त्यामुळे आता ते सगळं सॉक्स बिक्स विसरून जाऊया. सॉक्स साबण सगळं दुसरं काहीतरी देऊया. काय देऊया? हा हा प्लीज. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. अरे थँक्यू काय? हा कोणी दिलंय ते तर विचार, ते तर ओळख. मी तर नक्कीच नाही. म्हणजे कोणी दिलाय? माहित नाही मला. ज्यांनी आपल्या सुमेधला हा टी शर्ट दिलाय, चॉकलेट बॉय, त्यांना प्लीज मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. अरे बाप. अरे अरे पकड पकड. हे पण बघ.
हे एक मला फार आवडलं की आपल्या मित्रांमध्ये गेल्यावरती आपण खरे कसे होत ना, हे आपल्या आवाजातून दिसून येतं. म्हणजे मित्र आले, अरे बाई कुठं आहे तो, हे मित्र समोर आल्याशिवाय कधीही होत नाही. नाही तर मास्टर समोर, अरे मास्टर, असं कधीच नाही झालं. बरोबर, असं कधीच नाही झालं. हे मित्र आल्यावरच घडू शकतं. सुमेध, ऍक्च्युली ही जी माझी मित्र आहेत सगळी, मेन म्हणजे हा माझा मित्र नीरज शिवमकर, बेस्ट फ्रेंड. हा दादा विशाल आमराळे, हा अभिजित क्षीरसागर, शंतनू जाधवर आणि हिमालय पाटील. ही सगळी जी माझी मित्र आहेत ना, ह्यांची क्वालिटीच ती आहे की मी यांना भेटायच्या आधी खूप टेन्शन घ्यायचो प्रत्येक गोष्टीचं. अरे एक्झाम आहे, असं आहे तसं आहे तसं आहे. जेव्हा ह्यांना भेटलो ना, आयुष्यात काही टेन्शन नाही. तर मग ही मित्र जेवढी शांत दिसतायत तुम्हाला आता, तशी बिलकुल नाही आहे. आणि मेन म्हणजे आता तुम्ही आलाय तर मग काय, आता राडाच घालायचा आहे नंतर आपल्याला. सुमेध बद्दल सांगायचं म्हणलं तर अशा बरेच काही त्याचे विचित्र सवयी आहेत असे. बर, त्यातली सर्वात जास्त विचित्र सवय मला सांगूशी वाटते तुम्हाला आता, ती म्हणजे वेळेचं आणि सुमेधचं लांब लांब पर्यंत काहीही संबंध नाही. उशीर, काही लोक उशीर कुठं करतात, पिक्चरला जायचं असेल उशीर करतात, कुठं दुसरीकडे जायचं उशीर करू शकतात ते. हा पेपरला पण यायला उशीर करतो. म्हणजे 9चा समजा पेपर असेल तर हा 10 वाजता सुद्धा येऊ शकतो. ह्याचं काहीच सांगता येत नाही. आणि आम्हाला असं कळलंय की तो पेपर लिहिताना एका जागेवर कधीच बसत नाही, अजिबात बसत नाही. समजा तो एक्झाम्पल देतो तुम्हाला, तो त्याच्या बेंचवरती बसलाय, बेंचवरती फॅन आहे. तो मॅमला काय म्हणणार, मॅम मला खूप थंडी वाजते, मला इकडे नाही बसायचं. अच्छा ठीक आहे मॅम म्हणतात, तू तिकडे जाऊन बस. तिकडे जाऊन बसला की 2 शब्द लिहायच्या आत परत म्हणणार, मॅम खूपच गरम होतंय मला परत माझ्या जागेवर बसायचं जाऊन. मग मॅम परत, बाबा ठीक आहे तू इथं बस, तू काही कर कुठेही बस, पण प्लीज माझं पण डोकं खाऊ नको, दुसऱ्यांनाही पेपर लिहून दे, स्वतःही पेपर लिह. क्या बात आहे, वा. सुमेध, आता आपण पाहूया एक झलक वेगवेगळ्या डान्स स्टाईल आत्मीयतेने करणाऱ्या सुमेधच्या या मंचावरील प्रवासाची. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सचे ऑडिशन. मनात असं होतं की नाही ठीक आहे, स्वतःच्या परफॉर्मन्सवरती कॉन्सन्ट्रेट करायचा. परफॉर्म केला, मला कॉन्फिडन्स जेव्हा भेटला, जेव्हा परफॉर्मन्सच्या आदनमधनं जे जजेसचे रिॲक्शन्स होते, वा. अरे थोडा म्युझिक एक्सटेंड केला होता तर इकडपर्यंत येत होता. अरे ये, जेव्हा मानाचा पटका भेटला खूप जास्त आनंद झाला. मी म्हणजे इकडे तिकडे धावत पळत आलेलो, घरी फोन करून सांगितलं मी सिलेक्ट झालोय. सगळे एकदम खुश झाले. तू जे करतो ना डान्स स्टाईल, आय डाऊट एनीवन एल्स कॅन डू इट लाईक यू. This dance was just magic. Now that performance. मला शब्दच नाहीत. मला खूपच सुंदर रे सुमेध. I'm proud to be in this chair because you're on this show. मला फर्स्ट टाइम जेव्हा मला खूप चांगलं वाटलं ते म्हणजे माझे आई वडील डायरेक्ट स्टेजवरती आले. त्यांना बघितलं तर खूप खुश झालं, खूप एक्सायटेड झालं. आमच्या आईची सुप्त इच्छा त्यांनी पूर्ण केली. आमच्या आईला गाण्याची फार आवड होती आणि डान्सची पण होती, पण ती इच्छा सुमेधनी पूर्ण केली. मी 150% देणार आहे. असं वाटलं पाहिजे तुम्हाला की यार सुमेध फर्स्ट रँकवरतीच पाहिजे. आणि आय एम प्राऊड टू बी देवेंद्र केदारकर. सुमेधला वोट करण्यासाठी डायल करा ZMDMD _02 आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. प्लीज 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 आमची सर्वांची इच्छा आहे की सुमेधला वोट करा. आयडिया सबस्क्रायबर SMS करू शकतात 55456012 या क्रमांकावर. बाकीचे वोटिंग डिटेल्स तुमच्या टीव्ही स्क्रीनवर आहे. थँक्यू. जनतेच्या परीक्षेत सुरुवातीला ती मागे राहिली होती, पण बेस्ट परफॉर्मन्स देऊन तिनं नंतर अव्वल स्थान मिळवलं.
तिच्या टीम मधील एकेका डान्सिंग स्टारला हा मंच सोडावा लागला, पण ती मात्र तिचे पाय भक्कमपणे रोवून उभी आहे. येत आहे मास्टर सोनियाची कलाकार, पुण्याची अष्टपैलू पूजा. My life, my job, my curse is to vanquish evil. J-Squad. Dance Jam. Stop. Now to camera 2. Super Mama, ready? Ready? 1, 2, 3, 4. Some of them men think they freak this like we do, but no they don't. Make your check come at the neck. Disrespect us, no they won't. Boy, don't even try to touch this. Boy, this beat is crazy. This is how they made me. Houston, Texas, baby. This goes out to all my girls up in the club, rocking the ladies. Who would buy it for themselves and get more money later? I think I need a father. फायनली पूजाचा हा पॉवर पॅक परफॉर्मन्स. आपण जाणून घेऊया की आपल्या मास्टर्स ना तुझा हा परफॉर्मन्स कसा वाटला. मास्टर्स स्वरूप. पूजा, मला असं वाटलं की मी कुठेतरी न्यूयॉर्कच्या स्ट्रीट मध्ये असं वॉक करतोय आणि कुठेतरी एक क्रम्परला बघतोय. थँक्यू सर. यू आर नॉट अ गर्ल पूजा, यू आर अ मॅन. थँक्यू सर, थँक्यू सो मच. पूजा, तिकडे तू वॅकिंग केलं ना, खरंच सांगतो वॅकिंगचं गरज नव्हतं. यू आर सो स्ट्रॉंग इन क्रम्पिंग. अँड पूजा, झटँग फटँग सिझलिंग परफॉर्मन्स पूजा. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सर. पूजा, सरप्राईज यार, तू क्रम्पिंग जे केलंयस ना, बॉयज लुक ॲट हर. पूजा आहे इकडे. पूजा, चक दे फट्टे. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू मॅम, थँक्यू. खूप कमाल वाटते मला तुझी. आणि मी तुला सांगू सगळ्यात मोठी पावती कुठली, जेव्हा स्वतःलाच रडायला येतं. आणि तू ते केलंस आज. पूजा, मला इतका वेगळा अनुभव दिलास तू. आणि हे एक कलाकारच करू शकतो. आणि आज तुझ्यात मला एक कलाकार नाही, एक शिलेदार, एक दमदार सगळे दिसले ग. क्या बात आहे. तू गुड. Thank you. पूजा, तू अत्युच्च दर्जाची नर्तिका आहेस. आणि हे जप आणि अप्रतिम नाचत राहा फक्त आणि आनंद देत राहा लोकांना. खूप छान. आय लव्ह यू. थँक्यू. विचारूयात आपल्या ग्रँड मास्टर ना की त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. तुझी ओपनिंगच इतकी भन्नाट होती ना की पुढचा परफॉर्मन्स बघायची गरजच नव्हती. पण आज जे काही तू केलंस दॅट वॉज बियॉन्ड इमॅजिनेशन. खरोखरच वन्स अगेन ट्रूली इंटरनॅशनल. काल तू इंडियन स्टाईलचा तितक्याच तोडीसतोड परफॉर्मन्स केलास. आज तू तितक्याच तोडीसतोड ह्या प्रकारचा परफॉर्मन्स केलास. आणि एक कम्प्लिटली दुसरीच पूजा आम्हाला दाखवलीस. युअर
टू गुड, फॅन्टॅस्टिक. खूप 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 शुभेच्छा तुला आणि खूपच अभिनंदन. थँक्यू. आणि एवढा प्रचंड आनंद असतो आम्हाला सगळ्यांना दिलेला आहेस की अवाक झालोय आम्ही सगळे. काय बोलू काय नाही असं झालंय एकदम. पण आता तुला अवाक करण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे तू तयार आहेस? हो. कुठेस तू? माझी सगळ्यात बेस्ट फ्रेंड. थँक्यू सो मच ग्रँड मास्टर. थँक्यू डान्स महाराष्ट्र डान्स. थँक्यू सो मच. ऍक्च्युली ती वन पीस साठी खूप जास्ती वेडी आहे. म्हणजे तिला खूप ओरडलं रडलं, ती दुःखी असेल वगैरे, आणि तिला कुठल्या शॉपिंगसाठी नेलं आणि वन पीस दिला ना तर ती सगळं विसरते आणि ती नॉर्मल म्हणजे ती शॉपिंगला सुरू होते. पण हा सगळ्यात स्पेशल वन पीस आहे, कारण हा तिने तिच्यासाठी नाही, हा तिने माझ्यासाठी घेतलाय आणि तिने तो फर्स्ट गिफ्ट मला केलाय. अदरवाईज ती वन पीस कुणालाच देत नाही. मला माहिती होतं की हा जेव्हा ती पाहिल तेव्हा ती लगेच मला ओळखेल की मी दिले म्हणून. पण सर्व कलागुण संपन्न पूजाचा या मंचावरील प्रवास कसा घडला पाहूया एक झलक. न बोले मुझसे मोहन क्यों. पूजा, तुला मानाचा पटका मिळत आहे असं झालेलं. अरे खरंच आपल्याला मिळत आहे. खूप आनंद झाला. मी माझ्या डान्सच्या बळावरती अफलातून 18 मध्ये एंट्री केली. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स या मंचावर जेव्हा माझा फर्स्ट परफॉर्मन्स, सोलो परफॉर्मन्स जेव्हा झाला, तेव्हा खूप म्हणजे माझी उत्सुकता होती की अरे आपल्याला सोलो परफॉर्म करायचा, कधी मिळतो मला तो चान्स असं झालेलं. आणि जेव्हा परफॉर्मन्स झाला तेव्हा मला शांतता मिळाली की जे मला हवं होतं ते मला मिळालं. मला आज पूजा बघायला मिळाली ऍक्च्युअल तिच्या स्टाईल मधली. क्रांतकडे तर काकडे तिकडे डान्स सोबत आपण कसं एक्सप्रेस व्हायला पाहिजे ते फर्स्ट टाइम मला कळालं. माझ्याकडून आई वडिलांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यांनी लहानपणापासून माझ्यासाठी खूप कष्ट केले. सगळा कामधंदा सोडून ते मला डान्स क्लासेसला न्यायचे. तेवढी ऐपत नसूनही माझ्यासाठी तेवढा पैसे घालवायचे. थँक्यू सो मच आई पप्पा, तुमच्यामुळे मी इथे आहे आणि मी माझ्याकडून 1000% प्रयत्न करतेय. आता मला एक लास्ट चान्स मिळणार आहे की ज्याच्यावरून ठरेल की मी विनर होईल की नाही किंवा नाही होणार. आणि घरच्यांचाही तेवढाच विश्वास आहे माझ्यावर की आपली मुलगी जिंकेल आणि ते मला करून दाखवायचं आहे. इथे पोहोचण्यामागे माझ्या मागे भरपूर लोकांचे कष्ट आहेत. सगळ्यात स्पेशल थँक्स माझ्या आई पप्पांना की थँक्यू सो मच की आई तू मला जन्म दिला म्हणून मी इथे उभी आहे. मला खूप प्राऊड फील होतं की मी तुझी मुलगी आहे. पप्पा तुम्ही माझ्यासाठी खूप काय करताय आणि मी तुमचं नाव असंच पुढे नेत जाईल. दुसरं थँक्स म्हणजे माझे गुरु ओमकार शिंदे की ज्यांनी माझ्याकडून हे सगळं करून घेतलं. रड, झोपू नको, काही कर, पण मला हे करून दाखव, एवढी जिद्द माझ्यात आणली. तेवढं पोटेन्शियल मला दिलं. आणि सोनियाताई आयुष्यातलं सगळ्यात गिफ्ट म्हणू शकतो आपण की देवानी मला त्यांच्यासारखे गुरु मास्टर इथे दिले. त्यांच्यामुळं कळालं की मला नुसता डान्स करून उपयोग नाही आहे. तुम्ही डान्स करण्यामागं काहीतरी रिझन लागतं.
नुसतं नाचला तर त्याला काही अर्थ नसतो, तो लोकांपर्यंत पोहोचत नाही. मी असंच कष्ट घेत राहील आणि जनता प्लीज 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 मला वोट करा. माझी जी स्वप्न आहेत ती सगळी तुमच्या हातात आहेत. मीही कष्ट घेईल, तुम्ही थोडेफार कष्ट घ्या फोन उचलायचे. माझा कोड आहे 01. आयडिया सबस्क्रायबर SMS करू शकता 55456012 या क्रमांकावर. बाकी वोटिंग डिटेल्स तुमच्या स्क्रीनवर आहेत. थँक्यू. इतका दणदणीत परफॉर्मन्स दिल्याबद्दल थँक्यू सो मच. तू बसू शकतेस. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. आपल्या या डान्सिंग स्टारला त्याच्या मैत्रिणीप्रमाणेच हा मंच सोडावा लागला, पण आपल्या परफेक्शनने त्याने पुन्हा मास्टर्स आणि ग्रँड मास्टरचं मन जिंकून मिळालेल्या संधीचं सोनं केलं. येत आहे कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक डान्स फॉर्म मध्ये आपलं 100% देण्याचा प्रयत्न करणारा मास्टर स्वरूपचा शिलेदार मुंबईचा बोनलेस प्रतीक. जोरदार टाळ्या. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला बडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे कधी वाढले दुरावे, कळे ना जुरे वाद आता. कसे कोण जाणे, कोण जाणे, कोण जाणे. कुठे कधी हरवले हरवले हरवले, कसे कोण जाणे, कोण जाणे, कोण जाणे. अरे हा प्रतीक थोडा वेडा आहे का? प्रतीक, ते तू जिन्यावरती कसं तरी केलंस काहीतरी पायाचं. काय केलंस तू? ओ माय गॉड. तुझा हा उत्तम परफॉर्मन्स आपल्या मास्टर्सना कसा वाटलाय हे आपण त्यांनाच विचारूयात. मास्टर देवेंद्र. प्रतीक, तुझ्या 3 गोष्टी मला डेफिनेटली आवडल्या. तुझा एक तो स्टेप वरचा वॉक, तू नंतर रोप यूज करून जे स्विंग करत होतास ते. खरंच तू ज्या पद्धतीने कॅरी केल्यास त्याबद्दल तुला हॅट्स ऑफ. ओके, बेस्ट ऑफ लक प्रतीक. थँक्यू सो मच. मास्टर स्वरूप यांचं अभिनंदन की इतकी वेगळी कॉन्सेप्ट तुम्ही रंगमंचावर आणलीत की मला पण आवडेल असं काहीतरी करायला. म्हणजे की अवतारच त्यांनी स्टेजवर आणला आणि
फारच चांगली संकल्पना आणि त्याबद्दल त्यांचं खरोखर अभिनंदन. तुझा कॉस्ट्युम, सगळा सेटअप आणि त्यातनं मी जे मागे सांगितलं होतं की उंच सखल भाग असतात परफॉर्मन्स मधले, आणि ती जी देहबोली तू सुरुवातीला घेतलीस ना, ती इतकी अप्रतिम होती. आणि तू स्वतःलाच स्पर्धा निर्माण केलीस की आता मी त्याच्या खाली नाही येणार, आता मला त्याच्या वरचं दाखव. तिथे कुठेतरी कमी पडलास. बाकी उत्तम परफॉर्मन्स. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच मॅम. प्रतीक इन कंटेम्पररी डान्सर इज इंटरनॅशनल. मला असं वाटलं की मी कुठलंही सर्क द सोलेचा एक सर्कस अँड डान्स एक्सपिरियन्स करतोय. मला एकच म्हणायचं आहे, झटँग फटँग सिझलिंग परफॉर्मन्स प्रतीक. वा, ब्युटिफुल. थँक्यू. नो, यू आर समथिंग प्रतीक. यू आर आउटस्टँडिंग. थँक्यू सर. आता आपण जाणून घेऊयात की आपल्या ग्रँड मास्टरला हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर, मी ह्या शो वरती उभी राहिले, टाळ्या वाजवल्या, शिट्या वाजवल्या, सर्व केलं, पण माझ्या मते माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी इतकी अवाक झाले की मला रिॲक्शनच नाही सुचली. त्याच्याकरता सॉरी आणि त्याच्याकरता परत. ॲव्हटार हा पिक्चर माझा अतिशय आवडता पिक्चर आहे आणि तो पिक्चर 3 तासाचा आहे आणि 2 मिनिटांमध्ये तो सेम एक्सपिरियन्स आमच्या समोर आणून ठेवणं आणि तो जो सहजता ती होती की जी सहजता त्या कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणच्या प्राण्याच्या देहबोलीत आणि त्याच्या शरीरयष्टीत आणि सगळ्यात असायला पाहिजे होती, ती सहजता तुम्ही दोघांनी या सादरीकरणामध्ये ठेवली आणि हे असं दाखवलं की हे आम्ही असं सहज सादर करणार आहोत, तुम्ही ठरवा. पण what a brilliant performance. It is an international performance. Superb. माझ्या मते एक कारण आहे रे प्रतीक इतका उत्तम काय, कारण त्याच्या आणि माझ्यात एक गोष्ट सेम आहे आणि तीच गोष्ट आता आपण सगळ्यांना दाखवणार आहोत, कारण तीच व्यक्ती आज आली आहे त्याला भेटायला. चला बोलवा. त्याला ओळखू येत नाहीयेस बहुतेक तू. अरे पण प्रतीक, तुझी त्याच्या बरोबर अजून पण कोणतरी आलंय. हा, जरा ओळख करून तिला दे ना तर आम्हाला. भेट, तिची तर ओळख करून दे. हो ना. Grandmaster, no words. He's someone which I can जीव आहे माझा तो. अँड माय सिस्टर जी नेहमी मला आयुष्यात कुठलाही स्टेप घेतला तर ती एकटी असायची, तिचा प्रतीक तुझा पुढे मी तुझ्या पाठीशी आहे. हे दोन्ही व्यक्ती खूप खूप जास्त महत्वाचे आहेत. प्रतीक जेव्हा इथे आला ना, हा 2 दिवस जेवला नाही आणि ह्याला घरी आणण्यासाठी प्रतीक 2 दिवस जेवला नव्हता. ओ माय गॉड. आपल्या या परफेक्शनिस्ट प्रतीकच्या मंचावरील प्रवासाची एक झलक पाहूया. मर जाओ या प्रतीक. मानाचा पटका मिळून आम्ही पुढे मेगा ऑडिशन मध्ये गेलो. शैला आणि प्रतीक, तुम्ही दोघही अफलातून 18 मध्ये आहात. तुमची जोडी एवढे जास्त खुश होतो की आता काही नाही मिळालं तरी चालेल, आम्ही मेगाच क्लिअर केलं. तबला तोड, चकते फट्टे.
आय डोंट हॅव वर्ड्स. मला त्या लोकांनी बोनलेस बॉयचं टॅग दिलेलं. अगर ये पहली बार आपने मयूरभंज किया है तो उसके लिए मैं कहूंगा नाउ दैट्स परफॉर्मन्स. त्या स्पर्धकाचं, त्या मुलाचं नाव आहे प्रतीक. इतकं जास्त कॉम्पिटिशन नाही टॉप लेवलवर गेलेलं आणि कुठे माझा परफॉर्मन्स मला वाटतं की कमी जास्त झालेलं आणि मला DMDचा हा स्टेज सोडावा लागलेला. खूप वाईट फिलिंग होती, खूप जास्तच वाईट फिलिंग होती. आणि असं म्हणतात की एक अंधारा रात्रनंतर नेहमी एक पहाट असते, तशीच संधी मला परत एकदा मिळाली. ठाणून आलेलो मनात होतं की आता काहीही असू दे, मी हा स्टेज सोडून जाणार नाही. इकडून जाणार तर जिंकूनच जाणार. दिस इज फॉर युअर कमबॅक. झटँग फटँग सिझलिंग परफॉर्मन्स. तर आता ही गाडी चालू झाली तर आता ही गाडी थांबणार, मानाचा जरी बटका मिळवणारच. थँक्यू ग्रँडमास्टर. माझी लाईफ होती DMD मध्ये काय आहे आणि काय नाही ते तुम्ही मला एक क्षणभर मध्ये दाखवलं. No words, ma'am, but thank you so much, Grandmaster. सगळे गुरुजना, मित्रमंडळी आणि जनता, प्लीज आतापर्यंत जसं तुम्ही प्रतीकला साथ दिला आहे, पुढे भरभरून वोट करा आणि तो जरी पटका ज्याचं प्रतीकला खूप हे आहे की मला ते हवं आहे ते प्लीज त्याला पोचवा. थँक्यू. आणि आयडिया सबस्क्रायबर्स लॉग ऑन करू शकतात 55456012 ह्या क्रमांकावर. बाकीचे वोटिंग डिटेल्स तुमच्या TV स्क्रीनवर आहेत. थँक्यू प्रतीक. थँक्यू सिद्धार्थ. झी मराठीच्या आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या रंगमंचावर गेले 12 आठवडे आपण सगळेजण एकत्र आहोत. स्पर्धक, ग्रँडमास्टर, मास्टर स्वरूप, मास्टर देवेंद्र, या सगळ्यांमध्येच एक छान बंध निर्माण झाला किंवा एक छान मैत्री निर्माण झाली आहे. तशीच 2 माणसं आहेत आपल्याकडे अजून की ज्यांच्यात अतिशय वेगळं नातं निर्माण झालंय आणि ती म्हणजे सिद्धार्थ आणि अमृता. तर त्यांच्यात कसं वेगळं नातं निर्माण झालंय आपण बघूया. नाही आता फोन ठेवा. अमृता, तुला काय चाललंय तुझं? हा, आपल्याला प्रॅक्टिस करायची, त्याच्यानंतर एपिसोड सुरू करायचा आहे. तुला माहितीये का नाही हे सगळं? अरे सिद्ध्या, तू उगाच चिडतोयस कशाला? मला काही कामं होती यार. माझ्याही डोक्याला 10 खुराक असतात ना. आलेच ना पण मी शेवटी. माझ्या डोक्याला खुराक नाही येत का? हा, मला नाही का येत असे फोन? मला पण येतात. प्लीज, तुला वाद घालायचा असेल ना सिद्ध्या, तर मला इथे राहायचंच नाही खरंच. अमृता, अगं कुठे आहेस तू? आपल्या नाटकाची रिहर्सल चालू आहे आणि तू येत पण नाहीयेस. काय चाललंय हे? हॅलो सिद्धार्थ, परवा मॅच आहे, तू प्रॅक्टिसला येणार आहेस की नाही? मला लवकर कळून तू कधी येणार आहेस. अमृता, कॉल मी बॅक, व्हेरी अर्जंट प्लीज. तुझ्याशिवाय नेट प्रॅक्टिस शक्य आहे का मित्रा? अरे मॅचचं काय होणार आहे आपल्या? चल आता एपिसोड सुरू करायचा आहे ना. आपल्या आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या हजारो फॅन्स पैकी अनेक जणांनी आयडिया फेसबुक पेजवर आपली स्टेप अपलोड केली होती. त्यापैकी एक ठरलीये या स्पर्धेची विजेती. मी मंचावर बोलू इच्छितो अनुपमा उद्वंत हिला. जोरदार टाळ्या वाजवून द्या. तर खूप एक्साइटेड आहेस आणि थोडी नर्वस पण. नर्वस पण आहेस ना? ठीक आहे, बघूच तुझी ही फेवरेट स्टेप जी आम्ही नेटवरती पाहिली ती आता मंचावरती पाहायला किती मजा येते. ऑल द बेस्ट फॉर युअर परफॉर्मन्स. थँक्यू सो ऑल द बेस्ट.
अब बात है, वाह, अप्रतिम परफॉर्मन्स. तुम्हाला इथे यायची संधी मिळाली आणि तुम्ही इथे खूप सुंदर परफॉर्मन्स दिला, त्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचे आम्ही खूप आभार मानतो. असाच आमचा कार्यक्रम बघत राहा आणि मेहनत घेणं थांबू नका. नक्की नक्की. ऑल द व्हेरी बेस्ट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अनुपमासाठी. थँक्यू, थँक्स अ लॉट. ही आहे आयडिया स्टेप ऑफ द वीक. Back to Idea Dance Maharashtra Dance powered by Lux Fragrance Deo Spray. आमच्या वोटिंग लाईन्स चालू आहेत. तुम्ही गुरुवार रात्री 8 वाजेपर्यंत तुमच्या आवडत्या डान्सिंग स्टारला वोट करू शकता. मी आता आपल्या फॅन्टॅस्टिक 5 ना विनंती करतो की त्या सगळ्यांनी मंचावर यावे. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं एका दिमाखदार परफॉर्मन्स करता आणि फॅन्टॅस्टिक 5 मध्ये येण्याकरता सुद्धा. आजचा आपला ह्या मंचावरचा हा शेवटचा एपिसोड असणार आहे, कारण ह्यांचं पुढचं पाऊल ह्यांच्यातल्या कोणाला तरी एकाला घेऊन जाणार आहे डायरेक्ट इकडे. आणि त्यामुळे एक गोष्ट मला सर्वांकरताच करायची आहे. महाराष्ट्राच्या मायबाप जनता कोण बनणार यांच्यापैकी महाराष्ट्राचा पहिला डान्सिंग सुपरस्टार. जिच्या चेहऱ्यावरील भाव, हस्तमुद्रा आणि तालावर थिरकणारे पाय बोलू लागले की सगळेच अबोल होतात, ती मृण्मयी. ज्याच्या नसानसात डान्स ओतप्रोत भरलेला आहे, ज्याच्यासाठी डान्स हाच श्वास आहे, तो प्रतीक. जिच्या स्पर्शासरशी सगळ्या कला कलेने तिच्या अंगा प्रत्यंगाचा एक एक घटक होऊन जातात, ती पूजा. ज्याची देहबोली कोणत्याही डान्स फॉर्मला आपल्या अणुरेणूत सामावून घेते आणि जन्मजात जो स्टार आहे तो पुण्यकर. ज्याच्यासाठी नृत्य केवळ एक साधना आहे, साध्य आहे आणि सर्वस्व आहे, तो सुमेध. आमच्या या फॅन्टॅस्टिक 5 मधील कोण ठरणार आहे मानाच्या या जरीपटक्याचा मानकरी, कोण असणार आहे आपल्या महाराष्ट्राचा पहिला वहिला डान्सिंग सुपरस्टार, हे फक्त आणि फक्त तुम्ही ठरवणार आहात. आणि त्याच्याकरता आपण सगळे लवकरच भेटणार आहोत 17 मार्चला संध्याकाळी 7 वाजता.